नमस्कार मंडळी, मी सतीश साळुंखे आणि तुम्ही पाहत आहात सारांश. मंडळी, बीडमधील जवळपास 400 वर्षापूर्वीच्या एका अशा मंदिराबद्दल मी आज तुमच्याशी बोलणार आहे, जे मंदिर बीडमध्ये असूनही हजारो बीडकरांना माहीत नाही. आणि विशेष म्हणजे इस्लामी राजवटीच्या दबावाला न जुमानता उभा राहिलेले हे मंदिर बीड शहराच्या कोणत्या भागामध्ये आहे, का महत्त्वपूर्ण आहे हे मंदिर मराठवाड्याच्या दृष्टीनं, कोणत्या काळामध्ये हे उभारलं गेलं, पाहूया या सगळ्या उत्सुकतापूर्ण प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही मिनिटांमध्ये. मंडळी, बिंदुसरा नदीचं प्राचीन नाव आहे कलिंद कन्या आणि या कलिंद कन्या नदीच्या काठावरच उभा आहे हे मंदिर आणि म्हणूनच या मंदिराचं नाव आहे, प्राचीन नाव आहे कलिंदेश्वर. बिंदुसरा नदीच्या काठावर 8 शिवमंदिरं आहेत. त्यात पाली येथील 2 शिवमंदिरे, त्यानंतर कंकालेश्वर, सोमेश्वर, पापणेश्वर, बोबडेश्वर, जटाशंकर शिवमंदिर आणि 8वं म्हणजे हे कलिंदेश्वर. कलिंदेश्वर मंदिर सावतामाळी चौकाच्या उत्तरेला जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या फुलाईनगर भागामध्ये बिंदुसरा नदीच्या काठावरच आहे. मराठवाड्यात सर्वत्र इस्लामी राजवट होती, पण त्याला न जुमानता बहमनी काळामध्ये कलिंदेश्वर हे शिवमंदिर उभारल्या गेलं हे विशेष. मंडळी, दूरवरून जर आपण बघितलं हे मंदिर तर एखाद्या दर्ग्याप्रमाणे आपल्याला हे मंदिर दिसतं, पण हे मंदिर इंडो इस्लामिक स्थापत्य शैलीचा अतिशय उत्कृष्ट नमुना आहे. हे वैशिष्ट्य होतं मध्ययुगीन स्थापत्यशास्त्राचं. मंडळी, हे मंदिर लहान पण उठावदार शिल्पाच्या दृष्टीनं मराठवाड्यामध्ये याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एका भक्कम चबुतऱ्यावर 3 टप्प्यामध्ये कलिंदेश्वर मंदिर उभा आहे. मंदिराच्या चारही बाजूला सुबक नक्षीदार स्तंभ असून ते वर निमुळते होत गेले आहेत. मंदिरावरील शिल्पे राजस्थानी शिल्पशैलीत असून त्यावर हत्तीवर बसलेले राजा, माहूत आणि त्यांची वेशभूषा आणि विशेषतः हत्तीवरली जी अंबारी आहे ती अतिशय अप्रतिमपणे कोरलेली आहे. ही सगळी उठावदार शिल्प आहे आणि म्हणून ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. आणि विशेष म्हणजे या मंदिरावर हिंदू शिल्प संस्कृतीचं प्रतीक असणारं उलट्या कमळाची जवळपास 35 शिल्पे असून त्यात कमालीची भिन्नता आहे. म्हणजे कोणतंही कमळाचं शिल्प पहिल्या शिल्पाप्रमाणे नाही, हे फार मोठं वैशिष्ट्य आहे. मराठवाड्यामध्ये अन्य ठिकाणी असं सापडत नाही. मंदिराचं प्रवेशद्वारही अत्यंत सुबक आहे. ते लहान असलं तरी पुष्पहाराच्या दगडी शिल्पानं ते सजवलेलं आहे. मंदिराचं एकच गर्भगृह असून त्यात 8 मुख्य कमानीवर आणि त्या कमानींवर 16 कमानी असून त्यावर पोपट आणि ज्वारीच्या कणसाची अतिशय सुरेख शिल्पे आहेत. या मंदिराचं जे शिवलिंग आहे ते मूळ शिवलिंग नाही, नंतरच्या काळात केव्हा तरी ते सिमेंटचं शिवलिंग या ठिकाणी स्थापत्य करण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे या मंदिराला एक स्वतंत्र बारव देखील आहे आणि या बारवेला पाणी देखील आहे. या मंदिराचं अनेक अर्थानं वैशिष्ट्य आहे. शिल्पांच्या अर्थानं वैशिष्ट्य आहे, त्याच्या निर्मिती काळाच्या अर्थानं वैशिष्ट्य आहे. पण महत्त्वाची गोष्ट, एवढं महत्त्वाचं मंदिर असूनही अद्यापही हजारो बीडकरांना हे माहीत नसावं हे मोठं आश्चर्य आहे. मंडळी, बीड जिल्ह्याचा प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास जर समजून घ्यायचा असेल तर कृपया पाहत रहा सारांश. व्हिडिओ आवडला तर त्याला तुम्ही जरूर शेअर करा. आपल्या जिल्ह्याचा इतिहास आपल्या मित्रांना, नातेवाईकांना सर्व दूर जाऊ द्या. पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो याबद्दल कॉमेंट्समध्ये तुम्ही जरूर लिहा. नमस्कार, राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम. पाहत रहा सारांश.